रामकृष्ण हरी. मी अर्चना अनिल तोष्णीवाल, हिंगोली जिल्ह्याहून. महाराष्ट्र प्रदेश महिला संगठन स्वर्णिम अध्यात्म पर्व यम सांस्कृतिक समिती आयोजित वारकरी प्रतियोगिता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वारकरी संप्रदायाचा महत्त्व सांगत आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील विठ्ठलाची भक्ती करणे, पवित्र परंपरा, भगवान विठ्ठलाची उपासना करणे आहे. वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांच्यासारख्या संतांच्या शिकवणीवर आधारित आहे. या संतांनी नामस्मरण, भक्ती, प्रेम, दया, समानता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. या जात पात, श्रीमंत गरीब असा भेद न करता सर्वजण एकत्र येऊन विठ्ठलाची भक्ती करतात. पंढरपूर वारीचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपुरीला जातात. यालाच वारी असे म्हणतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी पंढरपुरी जातात. यालाच वारी असे म्हणतात. वारीमुळे भक्तांच्या मनात विठ्ठलाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढते. नामजप, भजन, कीर्तन, अभंग यांच्या माध्यमातून ईश्वराचे स्मरण केले जाते. वारी म्हणजे प्रेम, सेवा, त्याग आणि समानतेचा संदेश आहे. सांस्कृतिक महत्त्व. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील समृद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे. पालखी सोहळा, दिंडी, टाळ, वीणा, मृदंगाचा गजर, अभंग, भजन, कीर्तन यामुळे महाराष्ट्राची भक्ती परंपरा जिवंत आहे. पंढरपूरची वारी ही भक्ती, संस्कृती, समानता आणि मानवतेचा महान उत्सव आहे. मी आपल्याला एक छोटासा तुकाराम महाराजाचा अभंग सांगत आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर, सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आपल्याला अभंगाचं संक्षिप्त रूप सांगत आहे. जेव्हा मी विठ्ठलाचे सुंदर असे रूप डोळ्यांनी पाहते, जेव्हा मी विठ्ठलाचे सुंदर असे रूप डोळ्यांनी पाहते, तेव्हा मनाला खूप सुख मिळते, तेव्हा माझ्या मनाला खूप सुख मिळते. तोच आपला विठ्ठल आणि तोच आपला माधव, तोच आपला विठ्ठल आणि तोच आपला माधव. मागील अनेक चांगल्या कर्मामुळे मला त्यांच्यावर प्रेम जडलं आहे. मागील अनेक चांगल्या कर्मामुळे मला त्यांच्यावर प्रेम जडलं आहे. तो रुक्मिणीचा पती आहे, तो रुक्मिणीचा पती आहे आणि सर्व सुखांचा साठा आहे, आणि सर्व सुखांचा साठा आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच सर्वात मोठे सुख आहे. रामकृष्ण माऊली जय जय, रामकृष्ण माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. जय श्री कृष्ण.